नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या मराठी न्यूज चॅनलवर। आजचं आपलं टॉपिक महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठ्या घडामोडीवर आहे। उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा जबरदस्त पलटवार केला आहे। शिंदे गटात मोठी खळबळ उडाली आहे। बड्या नेत्यांनी केली आहे घर वापसी आणि शिंदेंचा सुपडा साफ होऊ लागला आहे। सगळी माहिती आपण या व्हिडिओत पाहणारच आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला आपण सबस्क्राइब केलं नसेल तर लवकर सबस्क्राइब करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसापासून सातत्याने एकच रणनीती वापरली आहे, ती म्हणजे संयम, प्रतीक्षा आणि योग्य वेळेला जोरदार फटका। शिंदे गटात सुरू असलेल्या नाराजीनंतर अखेर मोठा स्फोट झाला आहे। मुंबईपासून कोकण, मराठवाडा, विदर्भात शिंदे गटाचे आमदार, खासदार आणि नगरसेवक परत ठाकरेंकडे येत आहेत। विशेष म्हणजे शिवसेना भवन आणि मातोश्रीवर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दीही दिसू लागली आहे। ठाकरे गटाने केलेल्या प्रत्येक सभेला प्रचंड प्रतिसाद मिळतोय आणि सोशल मीडियावर सुद्धा ठाकरेंचा विजय हा ट्रेंड चालूच आहे। तर इकडे एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद मिळालं तरी त्यांचा गट दिवसेंदिवस कमी होतोय। गेल्याच आठवड्यात 3 माजी आमदारांनी मातोश्रीवर हजेरी लावली। आज तर राजकारणात मोठा धक्का बसला आहे, कारण शिंदे गटातील 2 मोठे आमदार आणि 1 खासदार थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीला आले आहेत। त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटले आहे की शिंदेनी आमच्या मतदारसंघाचा विचार केला नाही, आम्हाला फसवलं गेलं। उद्धव ठाकरेंनी त्यांना प्रेमानं सामावून घेतलं आणि पुन्हा एकदा शिवसेनेच्या भगव्याखाली एकत्र येण्याचं आवाहन केलं। लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी एकट्याने 10 जागा जिंकल्या। महापालिका निवडणुकीपूर्वीच उद्धव ठाकरेंची शिवसेना आता पुन्हा ताकदीने येताना दिसते। कोकणात शिंदेंचा गट ढासळतोय तर मराठवाड्यात आमदारांनी पाठ फिरवली आणि मुंबईत तर नगरसेवकांची रांग वाढली आहे। येत्या काळात आणखी मोठ्या नेत्यांची घरवापसी होणार असल्याचंही सूत्रांकडून माहिती मिळत आहे। ठाकरे गट जोरात मोर्चेबांधणी करत असून जनतेत एकच भावना आहे, खरा शिवसैनिक फक्त उद्धव ठाकरेंचाच। सर्वात मोठी बातमी म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदे यांना आता स्वतःच्याच आमदारांनाच विश्वासात ठेवणं अवघड जात आहे। भाजप आता शिंदेच्या पाठीमागे किती दिवस उभं राहील हाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। ठाकरेंचा वाढता आत्मविश्वास, शिंदेची वाढती अडचण आणि बड्या नेत्यांची घरवापसी हे चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात बदलताना दाखवतोय। यावर तुमचं काय मत आहे? शिवसेना पुन्हा एक संघ होईल का? शिंदेंना पुढच्या निवडणुकीत किती मोठा धक्का बसेल? तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा। आणि हो, आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका। धन्यवाद।